तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। अवकाळी पावसामुळे वेचणीला आलेला कापूस सुद्धा भिजलाय। अवकाळीचा कापूस उत्पादकांना मोठा फटका बसलेला आहे। ही दृश्य आपण सध्या पाहतोय। यवतमाळमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे कापूस भिजलाय। थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूयात काय परिस्थिती आहे। यवतमाळ जिल्ह्यात रात्री दरम्यान अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतात वेचणीला आलेला कापूस संपूर्ण ओला झालेला आहे, भिजलेला आहे। त्यामुळे भिजलेल्या कापसाला कवडी मोल दरात विकावं लागणार आहे। शेतकऱ्याचं यात मोठ्या नुकसान झाल्याचं चित्र सध्या यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळते। यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले। पूर आणि अतिवृष्टीने वाचलेले पीक हाती येण्याची शक्यता असतानाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर रात्री पाणी फिरले। पावसामुळे हाती आलेले सोयाबीन आणि कापूस हे संपूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। सततच्या पावसाने शेतकरी हैराण झाला आहे। हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्याला 2 दिवसाचा अलर्ट दिला होता। उमरखेड, महागाव, बाबुळगाव, केळापूर, आर्णी, दारवा, मारेगाव आदी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली। ओला झालेला कापूस कवडीमोल भावात शेतकऱ्यांना विकावा लागणार आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।